हालेलुया हालेलुया हाल्या वचन की संधी पाहिजे 17 अध्याय 7 ते 8 वचन सांगते, जो पुरुष परमेश्वर भाव ठेवितो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाजल लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुले नदी किनारी पसरेल. उन्हाची झळे येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फले देण्याचे सोडणार नाही. बायबल सांगते, जो देवावर भाव ठेवतो, विश्वास, देवावर भरोसा ठेवतो, तो पुरुष धन्य. तो पुरुष कोणासारखा आहे? पाण्याजवळ लावलेल्या झाडासारखा येतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे, ज्या झाडाला नेहमी पाणी मिळते, ते झाड हिरवेगार आणि टवटवीत असते. ते झाड योग्य ऋतूत योग्य वेळी फले देत असते. त्या झाडाची पाने कोमजत नाही. वचन सांगते, अशा झाडासारखा तो मनुष्य आहे, हिरवगार टवटवीत. तो फले देत राहणार. फले देण्याचे तो सोडणार नाही. अवर्षणाच्या वेळी, अगदी दुष्काळ असो, उष्णता असो, की काही कोण असो, परंतु वचन सांगते की त्यावेळी सुद्धा तो फले देतच राहणार. त्याची पाने कधी कोमजणार नाही. तो टवटवीत असणार, कारण त्याचा भाव परमेश्वरावर आहे म्हणून. बायबल सांगते, जो देवावर भाव ठेवतो, भरोसा ठेवतो, विश्वास ठेवतो, तो मनुष्य धन्य आहे. आणि तो मनुष्य नेहमी टवटवीत असणार, किंवा तो मनुष्य नेहमी आनंदित आणि हर्षभरीत असणार. तो फल देत राहणार. तो परमेश्वराचे नियम पाळत राहणार. परमेश्वराची सेवा करत राहणार. देवाचं काम करत राहणार, कारण त्याचा भाव परमेश्वरावर आहे म्हणून. आपण देवावर विश्वास ठेवत आहोत, तर हिरवेगार झाडासारखे आपण सुद्धा टवटवीत, रसभरीत असतील आणि फले देतील, मजबूत राहतील आपण, जेव्हा आपण परमेश्वरावर भरोसा ठेवतील. बायबल सांगते, देवावर भाव ठेवणारा, विश्वास ठेवणारा मनुष्य धन्य आहे, कारण देवाकडून त्याला सर्व गोष्टी प्राप्त होतात. परमेश्वराकडून त्याला अनुग्रह मात्र मिळतो. आपला देवावर विश्वास आहे, तर हर एक परिस्थिती देव आपल्याला मदत करेल. किती संकट आले, किती समस्या आल्या, तरी परमेश्वर आपल्याला सहाय्य करेल. का? कारण देवावर आपला विश्वास आहे. विश्वास असल्या कारणाने देव सतत आपल्या जोडीला असणार. देवाला माहिती आहे, व्यक्तीचा विश्वास माझ्यावर आहे, या व्यक्तीचा आधार मीच आहे, मग मलाच या व्यक्तीला मदत करायला जावं लागणार. देवाच आपल्याला मदत करण्यासाठी येणार. म्हणून जो मनुष्य देवावर भरोसा ठेवतो, तो मनुष्य धन्य. त्याला मदत करण्यासाठी परमेश्वर येणार. प्रभू त्याला मदत करणार. म्हणून स्तोत्रसंहिता 37 अध्याय 3 ते 4. परमेश्वर भाव ठेव आणि त्याची प्रतीक्षा कर, म्हणजे वचन सांगते, तो तुझी कार्य सिद्धी करेल. परमेश्वर भाव ठेव, विश्वास ठेव. आपला जीवितक्रम प्रभूच्या हाती सोपवून दे, म्हणजे तो तुझी कार्य सिद्धी करेल. तुझ्या सर्व कामात, तुझ्या सर्व कार्यात तुला यश दे. म्हणजे तुझी सर्व कामे सिद्धीस पूर्णतेत जातील. कोणती कामे अपूर्ण राहणार नाही, किंवा तुझ्या कामात हात घालशील, त्या कामात तुला यश मिळेल. जर तू परमेश्वर भाव ठेवत आहे, तर तू ज्या कार्यात, ज्या कामात हात घालतोस, त्या कामात तुला यश मिळेल, कार्य सिद्धी लाभेल तुला. म्हणजे तुझं प्रत्येक काम सिद्धी जाईल, यशस्वी होईल. तुझ्या प्रत्येक कार्यात, तुझ्या प्रत्येक कामात सर्व गोष्टी तुला विजय मिळेल, यश मिळेल, कारण तुझा विश्वास देवावर आहे म्हणून. म्हणून देव तुझ्या कामात तुला यश देईल. जो प्रभूवर भरोसा ठेवतो, प्रभू त्याला त्याच्या प्रत्येक कामात यश देतो. त्याच्या प्रत्येक कार्यात प्रभू त्याला यश देऊन त्याची प्रगती आणि त्याची उन्नती करीतो. त्याला पुढे नेतो परमेश्वर पिता. आपला देवावर भाव आहे, भरोसा आहे, तर तो आपल्याला पुढे नेणार. सर्व कामात तो आपल्याला यश देणार. स्तोत्रसंहिता 37 अध्याय 5. बायबल सांगते, तू त्याच्यावर भरोसा ठेव, म्हणजे तो तुझी कार्य सिद्धी करेल. तो आपले मनोरथ पूर्ण करेल. वचन 3 ते 5 पर्यंत, की तो आपली मनोरथ पण पूर्ण करेल, आपली कार्य सिद्धी पण करेल. मनोरथ म्हणजे आपली इच्छा, आपल्या गरजा, आपले हेतू, किंवा आपल्याला जे काही हवं आहे परमेश्वराकडून, ते सर्व परमेश्वर आपल्याला देईल. आपले सर्व इच्छा पूर्ण करेल. अनेक वेळा आपण देवाकडे मागणी करतो, मागत असतो, विनंत्या ठेवत असतो, देवा ही माझी इच्छा पूर्ण कर, ही मागणी पूर्ण कर. देव म्हणतो, तुझा भरोसा आहे, तर तुझी मागणी पण मी पूर्ण करेन. तुझी मनोरथ,
इच्छा, तुझे हेतू पण मी पूर्ण करेन, तुझी कार्य सिद्धी पण करेन, तुझ्या कामात कार्यात तुला मी यश पण देईन, हर एक गोष्टीत मी तुला यशस्वी बनवेन जेव्हा तू माझ्यावर भाव ठेवशील, भरोसा ठेवशील तेव्हा. देवावर भाव ठेवणारा मनुष्य यश प्राप्त करणार. वचन तर सांगते स्तोत्रसंहिता 22:4-5 देवावर भाव ठेवणारा निराश होणार नाही. काय सांगते वचन सांगते देवावर भाव ठेवणारा निराश होणार नाही. आपण देवावर भाव ठेवला, विश्वास ठेवला, आपली आशा पूर्ण होईल. दावीद काय म्हणतो, आमचे पूर्वज तुझवर भाव ठेवत, ते तुझवर भाव ठेवत आणि निराश होत नसत. आमचे पूर्वज तुझवर भाव ठेवत, तुझा धावा करत आणि निराश होत नसत. दावीद म्हणतो, म्हणजे पूर्वीचे जे लोक होते ते परमेश्वर पित्यावर भाव ठेवायचे विश्वास, आणि मग ते निराश होत नसत, म्हणजे त्यांच्या आशेप्रमाणे त्यांना फळ मिळायचं. आता दावीद म्हणतो, आमचे पूर्वज तुझवर भाव ठेवत आणि निराश होत नसत, तर आता आम्ही तुझ्यावर भाव ठेवलेले, विश्वास ठेवलेले, आम्ही पण निराश होणार नाही. म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा निराश पण होणार नाही, अर्थात त्याच्या आशेप्रमाणे घडेल. त्याने आशा ठेवली, देवाने ती पूर्ण केली. देव त्याची निराशा होऊ देणार नाही. ज्या गोष्टी तो प्रार्थना करत आहे, ज्या गोष्टी देवाकडे विनवणी करत आहे, किंवा देवाकडे जे मागत आहे, किंवा ज्या संबंधात त्याने आशा पकडलेली आहे की असं होईल, चांगलं होईल, माझा धंदा होईल, चालू चांगला चालेल, माझ्या कुटुंबात शांती येईल, किंवा माझे बंधन तुटतील, किंवा समस्या दूर होतील, त्याने आशा बाळगली, तर बायबल सांगते त्याची निराशा होणार नाही, त्याच्या आशेप्रमाणेच घडेल, कारण त्याने देवावर विश्वास ठेवला, कारण त्याने देवावर भरोसा ठेवलाय, म्हणून देव त्याच्या आशेप्रमाणेच करेल. देव त्याची निराशा करणार नाही. प्रभूवर भाव ठेवणारा मनुष्य पुढे जाणार, परमेश्वर त्याला अनुग्रह देणार, प्रभू त्याला आशीर्वादित करणार, प्रभू त्याची बंधने तोडणार, प्रभू त्याच्या समस्येतून त्याला मुक्त करणार, कारण त्याने प्रभूवर भरोसा ठेवलाय म्हणून. पुढे बायबल काही सांगते पहा, वचन सांगते की मात्र स्तोत्रसंहिता 22:9-10 दावीद म्हणतो, मी दूध पीत होतो तेव्हापासून, मी आईच्या अंगावर दूध पीत होतो तेव्हापासूनच परमेश्वर पित्याने मला स्मृती दिली त्याच्यावर भाव ठेवण्याची. कधी? बघा, दावीद देवावर विश्वास कधीपासून ठेवत होता? जेव्हा तो दूध पीत होता तेव्हा. बघा, लहान बाळ दूध पित असताना आपण विचार करतो, याला काय कळते, याला काय समजते, याला काही कळत नाही. पण बायबल काय सांगते, दावीद काय म्हणतो, मी जेव्हा दूध पीत होतो, लहान बालक होतो मी, त्यावेळेला देवाने मला स्मृती दिली त्याच्यावर विश्वास ठेवण्याची, त्याच्यावर भाव ठेवण्याची. आणि मी आईच्या अंगावर दूध पीत होतो तेव्हापासून मी देवावर विश्वास ठेवतो. म्हणून देवाने दाविदाला निवडले जेव्हा तो लहान होता तेव्हा, आणि त्याला इस्रायल लोकांचा, यहुदी लोकांचा राजा बनवले. देवाने दाविदाला असा मेंढपाल बनवले ज्याने इस्रायल लोकांची योग्यरित्या काळजी घेतली. दावीद मरून गेलेले आहे, पण आता पुन्हा दावीद आहे ना, ही भविष्यवाणी देव पित्याने याचिका संदेष्टाच्या द्वारे करून ठेवली. दाविदाच्या कुलातून प्रभू येशू जन्माला आले. प्रभूला दाविदाचा पुत्र पण म्हटलेले, प्रभू येशूला दाविदाचे नाव पण जोडलेले. इतकं दाविदाचं नाव महान बनलं का? कारण जेव्हा तो दूध पीत होता तेव्हाच तो देवावर विश्वास ठेवत होता, म्हणून तेव्हाच तो देवावर भरोसा ठेवत होता. देवाने त्याला तेव्हा स्मृती दिली होती की माझ्यावर भरोसा ठेव म्हणून. लहान बालक, तू आई पण म्हणू शकत नव्हता, पण त्यावेळी त्याचा देवावर विश्वास होता, दाविदाचा परमेश्वरावर त्याचा भरोसा होता. बघा, आपण आपल्या लहान बाळांना पहिला मम्मी, डॅडी, आई, बाबा हे बोलायला शिकवतो, पण त्याला प्रथम प्रभू येशूचा शब्द शिकवत नाही. आपल्याला वाटते त्यांना हे कळत नाही, मोठे झाले की होती. परंतु दावीद आपली आई बोलण्या अगोदर, बाबा बोलण्या अगोदर त्याचा भरोसा देवावर होता. तो देवावर प्रेम करत होता. या लहान वय जेव्हा त्याला कळत नव्हती, समजत नव्हती, दूध पीत होता, तरी परमेश्वराच्या बाबतीत त्याच्यामध्ये आस्था होती, भरोसा होता दाविदामध्ये. म्हणून वचन सांगते की तेव्हा देवाने मला स्मृती दिलेली त्याच्यावर भाव ठेवण्याची, जेव्हा मी दूध पीत होतो तेव्हा. हालेलुया. जो देवावर भाव ठेवतो, देव त्याला पुढे नेतो, देव त्याला यशस्वी बनवतो, देव त्याला अनुग्रह देतो, आशीर्वाद देतो. देव पिता त्याच्या
चमत्कार मात्र परमेश्वर पिता घडवतो आणि परमेश्वर पिता त्याला अनुग्रहाने मात्र भरतो. देवावर आपलाही भाव असणार तर देव आपल्यालाही पुढे नेणार, आशीर्वादित करणार, आपली बंधने तोडणार, आपले समस्यातून आपल्याला मुक्त करणार. पण 2 इतिहासमध्ये 13 अबिया राजा, ज्या वेळेला इस्रायलचा राजा यराबाम, यहुदाचा राजा अबिया याच्यावर चढाई करून येणार होता, म्हणजे यहुदी लोकांवर चढाई करून येणार होता. अशा वेळेला अबिया राजाने आणि यहुदी लोकांनी यराबाम राजाला म्हटले, आमच्याशी लढाई करू नकोस, आमच्या बरोबर परमेश्वर आहे आणि आमच्या पुढे पण परमेश्वर आहे. आम्ही परमेश्वर पित्याचे नियम पाळतो, त्याच्या मंदिरात आम्ही दिवे उजळवितो, आम्ही त्याच्या मंदिरात प्रार्थना करणारे लोक आहोत, तर आमच्याशी लढाई करू नकोस, तुला यश येणार नाही. पण यराबाम राजा काही केलं, ऐकायला तयार नाही. तो आपल्या 8 लाख लोकांना घेऊन आला. 8 लाख. यराबाम राजाचे लोक 8 लाख होते आणि अबिया राजाचे लोक 4च लाख होते. म्हणजे यहुदी लोक 4 लाख आणि इस्रायल लोक 8 लाख, डबल, दुप्पट होते ते. आणि या इस्रायल लोकांनी यहुदी लोकांना पुढून आणि मागून दोन्ही बाजूने घेरले. आता यहुदी लोकांनी पाहिलं, आपल्या पुढे पण युद्ध होणार, आपल्या मागे पण युद्ध होणार, आपण कमी आहोत आणि हे लोक तर डबल आहेत ना, आपण लढाई करू शकत नाही, इकडून बॉल काढू शकत, काहीच करू शकत नाही, आपण मच्छमध्ये सापडल्यात. अशा वेळी यहुदी लोकांनी काय केलं? अशा वेळी यहुदी लोकांनी देवावर भिस्त ठेवली, भाव विश्वास ठेवला आणि कर्णे फुंकले, देवाला आवाज दिला. त्या बायबल सांगते की परमेश्वर पित्याने यहुदी लोकांचा धावा ऐकला आणि यहुदी लोकांना सहाय्य केलं. यहुदी लोकांच्या पुढे देव पित्याने इस्रायल लोकांना चित्त केलं. जे 8 लाख लोक होते, या 8 लाख लोकांपैकी 5 लाख मरण पावले. इस्रायलातले 8 लाख लोकांपैकी 5 लाख लोक मेले आणि राहिले 3 लाख. यराबाम राजाने पाहिलं, तो त्याने बॉल काढला, पण देवाने त्याला असा तडाखा दिला की त्याचाही अंत, त्याचा नाश झाला आणि यहुदी लोक विजयी झाले. यहुदी लोकांना विजय का मिळाला? कारण बायबल सांगते त्याने आपला देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवला होता, भाव ठेवला होता, म्हणून देवाने त्यांना सहाय्य केलं. आणि एवढी मोठी सेना असून त्या सैन्याच्या हातून देवाने त्यांना सोडवलं. पण आपल्याला किती मोठं संकट घेऊन येऊ दे, किती मोठे अडथळे घेऊन आपल्या जीवनात येऊ दे, पण आपला जर देवावर विश्वास आहे, आपला जर देवावर भरोसा आहे, तर त्या मोठ्याच्या मोठ्या संकटातून परमेश्वर आपल्याला बाहेर काढेल. मोठ्या अडचणीतून परमेश्वर आपल्याला बाहेर काढेल. जर आपण देवावर भरोसा ठेवणार, प्रभूवर विश्वास ठेवणार, तर प्रभू आपली सर्व बंधने पूर्ण रीतीने तोडणार, सर्व समस्यातून प्रभू आपल्याला मुक्त करणार. जर आपला भाव, आपला विश्वास प्रभू येशूवर असेल तर तोच आपल्याला मदत करील, तोच आपल्याला साथ देईल, तोच आपली बंधने तोडील. हर एक परिस्थितीत, प्रत्येक हाकेला तोच आपल्या धावून येईल, आपल्याला मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी. म्हणून बायबल सांगते, जो देवावर विश्वास ठेवतो तो मनुष्य धन्य, कारण त्याला परमेश्वरापासून प्रत्येक गोष्टीत मदत मिळते, त्याला सहाय्य मिळते, त्याची निराशा होत नाही, त्याची आशा पूर्ती होते, कारण देव त्याची आशा पूर्ण करतो. त्याच्या भरोशानुसार त्याच्या जीवनात परमेश्वर कार्य करतो. कारण दुसरे पत्र 1:8-10 संत पौल म्हणतो, जेव्हा आम्ही आशात होतो, आमच्यावर एवढं मोठं संकट कोसळलं होतं की आम्हाला वाटले की आता आम्ही मरणार, आम्ही जगणार नाही. पौल काय म्हणतो, आम्ही जेव्हा आशा प्रांतात होतो असं वाटलं होतं आता आम्ही जगणार नाही, आम्ही मरणार, जगायची आशा पण सोडून दिली होती आम्ही. एवढे मोठे संकट आमच्यावर त्यावेळी आले होते, असं वाटत होतं की जगतो की मरतो, असं दडपण आमच्यावर आलं होतं. आम्ही आशा पण सोडून दिली होती, आमचं मन आम्हाला सांगत होतं की आम्ही मरणारच. परंतु आम्ही काय केलं? आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर आम्ही भरोसा ठेवला. एवढं मोठं संकट आमच्यावर आलं होतं की आता आम्ही मरणारच, पण आम्ही देवावर त्यावेळी भरोसा ठेवला आणि बायबल सांगते एवढ्या मोठ्या प्राण संकटातून त्याने आम्हाला सोडविले, आम्हाला वाचवले त्याने आणि आम्हाला सुरक्षित ठेवले. बघा, संत पौल आणि पौलाबरोबर असलेले काही लोक एवढे मोठे संकट आले होते तरी देवाने त्यांना वाचवले का? कारण त्याने देवावर भरोसा ठेवला होता. त्याने देवावर
विश्वास ठेवला होता, या प्राण संकटातून देवाने त्यांना बाहेर काढलं. एवढं मोठं संकट त्यांच्या जीवनामध्ये आलं होतं, पण देवाने तरी त्यांना सहाय्य केलं. जो देवावर भाव ठेवतो, देव त्याला मदत करील. मग किती मोठं संकट घेऊन येऊ दे, किती मोठे अडथळे घेऊन त्या व्यक्तीच्या जीवनात येऊ दे, किती मोठ्या परीक्षा घेऊन त्या व्यक्तीच्या जीवनात येऊ दे, तरी प्रभू त्याला सहाय्य करील, तरी प्रभू त्याला मदत करेल. आणि मोठमोठ्या प्राण संकटातून परमेश्वर त्याला सोडवेल. आपण आपला भरोसा दृढ करणं, अटल करणं, मजबूत करणं, तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपल्या जीवनात चमत्कार मात्र घडवणार. आपली सर्व बंधने परमेश्वर पिता पूर्ण रीतीने तोडून टाकणार. तर आपल्याला सहाय्य करणारा, आपल्याला मदत करणारा परमेश्वर पिते, तोच आपल्याला मदत करतो, साथ देतो, आपली बंधने तोडतो, आपल्या निराशेतून आपली सुटका आणि आपली मुक्तता करतो. आपल्या जीवनात आपल्याला जे काही हवंय ते सर्व काही मात्र परमेश्वर देतो आपल्याला. जर आज खरोखर आपण प्रभूवर भरोसा ठेवत आहोत, तर बायबल सांगते की प्रभू आपल्याला सुरक्षित ठेवणार. जसं की बघा स्तोत्रसंहिता 125 अध्यायामध्ये 1 ते 2, ज्याचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहे. यरुशलेमच्या सभोवती डोंगर आहे, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकां सभोवती आहे. काय सांगते, जे लोक प्रभूवर भाव ठेवतात, विश्वास, ते सियोन डोंगरासारखे निश्चल स्थिर राहणाऱ्या त्या डोंगरासारखे. सियोन डोंगर जो परमेश्वराचा डोंगर आहे, जो देवाला आवडला, सियोन डोंगर जो परमेश्वराला आवडला, जिथे मात्र परमेश्वराचं तेज आणि सामर्थ्य प्रगट होते, हा सियोन डोंगर जो मात्र परमेश्वराच्या सामर्थ्याने भरलेला आहे, जो आजही कायम तसाच आहे. तर बायबल सांगते, जे देवावर भाव ठेवतात ते सियोन डोंगरासारखे मजबूत राहतील. यरुशलेमच्या भोवती जसं डोंगर आहे, तसा परमेश्वर त्याच्या भोवती राहील. जो देवावर विश्वास ठेवतो त्याच्या भोवती परमेश्वर राहील, आजूबाजूला देव त्याच्या राहील आणि त्याला मदत करत राहील. जो देवावर भाव ठेवतो, म्हणजे आपला भाव, आपला भरोसा परमेश्वरावर असेल, तर हर एक परिस्थितीत प्रभू आपल्याला मदत करेल, हर एक परिस्थितीत प्रभू आपल्याला सहाय्य करेल आणि येणाऱ्या सर्व संकटातून प्रभू आपल्याला सोडेल. नीतिसूत्र 28 अध्याय 25, प्रभूवर भाव ठेवणारा दष्टपुष्ट बनेल. काय सांगते, जो देवावर भाव ठेवतो तो दष्टपुष्ट मजबूत राहील. परमेश्वराचं बल, परमेश्वराची ताकद त्याच्यामध्ये असेल, तो कमजोर, दुर्बल, अशक्त नसणार, तर तो मजबूत, ताकद आणि बलिष्ठ असणार. कारण देवावर भाव ठेवणारा बायबल सांगते दष्टपुष्ट असणार, मजबूत असणार. तो परमेश्वराचं तेज, परमेश्वराचं सामर्थ्य आणि परमेश्वराचं बल त्या व्यक्तीमध्ये असणार. आपण देवावर विश्वास ठेवत आहोत, तर देवाची शक्ती आपल्यामध्ये कार्य करणार, परमेश्वराचं बल आपल्यामध्ये कार्य करणार, परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यामध्ये उतरणार. म्हणून पूर्ण रीतीने देवावर भरोसा ठेवा, देवावर पूर्ण रीतीने विश्वास ठेवा, म्हणजे देव आपल्याला सहाय्य करेल आणि आलेल्या सर्व संकटातून तो आपल्याला सोडवेल. कारण प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला प्रभू सहाय्य करतो, अशा व्यक्तीला प्रभू मदत करतो जो प्रभूवर भरोसा ठेवतो, प्रभूवर विश्वास ठेवतो. यशा 12:2, पहा देव माझे तारण आहे, मी भाव धरितो, भीत नाही, कारण परमेश्वर माझे बल व गीत आहे व तो मला तारण झालाय. काय म्हणते वचन? यशा काय म्हणतो? मी का भीत नाही, मी का घाबरत नाही, तारण आणि बल माझ्या जोडीला काय? कारण मी भाव धरितो, मी विश्वास ठेवतो म्हणून मला भीती वाटत नाही. देवावर माझा भाव आहे, देवावर माझा विश्वास आहे म्हणून मला भीती वाटत नाही. देव माझं बल आहे, माझं गीत आहे, माझं तारण आहे, का मला भीती वाटत नाही? देवावर माझा भरोसा आहे म्हणून. म्हणजे देवावर भरोसा असला तर आपल्याला भीती वाटणार नाही. मग किती संकट आहे, देव आहे ना, मग मला तो सांभाळेल, मग मला चिंता करायची गरज नाही. देव मला या संकटातून मुक्त करेल, देव मला या अडचणीतून बाहेर काढेल. पण देवावर भरोसा नसेल तर काय होईल, कसं होणार, आता मी काय करू, कसं याच्यातून मार्ग काढू, म्हणजे आजार आल्या, संकट आल्या, दुःख आल्या, कसं होणार, मग भीती आणि चिंता आपल्यामध्ये निर्माण होते. मग आपल्याला कळत नाही, मग जास्तच आपण आजारी पडतो,
नाही, कारण देव त्याला सहाय्य करतो, देव त्याला मदत करतो, देव त्याच्या संकटातून त्याला सोडवतो. म्हणून आपला भाव, आपला विश्वास पूर्ण मजबूत पाहिजे परमेश्वर पित्यावर, तरच तो आपल्याला मदत करील, आपल्याला सहाय्य करेल, आपली बंधने तोडेल आणि आपले अडथळे दूर करेल. आपल्या सर्व संकटातून तो आपल्याला बाहेर काढेल, तो म्हणजे प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.